नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत। रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आता आक्रमक झाली असून रामदास कदम यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मुंबईमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल मोठे वादग्रस्त वक्तव्य केले आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू 2 दिवसा अगोदरच झाला होता, मात्र उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस तसाच ठेवला होता व नंतर आम्हाला कळाले की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतले व त्यांच्या मृतदेहाला यातना देण्यात आल्या। ते ठसे कशासाठी घेतले याची चौकशी व्हावी आणि आम्ही त्याच ठिकाणी होतो, 8 दिवस बाकडावर बसून होतो, अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे। त्यावर आता ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार प्रतिहल्ला करण्यात आला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की रामदास कदम हा बिघडलेला माणूस आहे, त्यांच्या तोंडात कोणीतरी शेण घातलं असावं आणि तो भीतीपोटी असं बोलत असावं, अशा प्रकारचा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे। मित्रांनो, आपल्याला रामदास कदम यांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।